नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे तुमची जवळची व्यक्ती आठवण काढत असेल तर कोणते संकेत मिळतात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, अनेक जण आपल्या कामानिमित्त बाहेरगावी असतात किंवा मुलं शिकण्यासाठी बाहेरगावी असतात, तेव्हा घरातील माणसं आठवण काढत असतात आणि म्हणतही असतात त्याला किंवा तिला येत असेल का माझी आठवण। आजही एखाद्या माणसाला उचकी लागली तरी कोणीतरी आठवण काढली असे आपण पटकन बोलतो, कारण पिढ्यानपिढ्या या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहे। तर मंडळी, आज मी तुम्हाला जवळच्या व्यक्तीने जर आठवण काढली किंवा कोणी सतत आठवण काढत असेल तर कोणते संकेत मिळतात हे सांगणार आहे। तसेच आठवण काय फक्त जवळच्या व्यक्तीलाच येते असे नाही, तर कधीकधी दुश्मनाला सुद्धा आपली आठवण येते आणि त्यावेळी कोणते संकेत मिळतात हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर मंडळी, टेलिपॅथी नावाचं एक शास्त्र आहे आणि त्याद्वारे मेसेज पाठवता येतो। पूर्वीच्या काळी हे शास्त्र अतिशय प्रगत किंवा अवगत होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण तेव्हा आजच्यासारखी कम्युनिकेशनची म्हणजे समाज माध्यमांची व्यवस्था नव्हती। एवढेच काय, तर महाभारतातील संजयाचं उदाहरण सर्वांना माहिती आहे। परंतु आज मी तुम्हाला रोजच्या जीवनातील अतिशय साधे सोपे संकेत कसे मिळतात हे सांगतो, ते तुम्ही एकदा पडताळून पहा। तर मंडळी, जेव्हा एखादी व्यक्ती आपली सारखी आठवण काढत असेल तेव्हा अचानकपणे आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते किंवा अचानकपणे एखाद्या जुन्या मित्रमैत्रिणीची आठवण येते, तेव्हा खरोखर ते सुद्धा तुमची आठवण काढतात लक्षात येईल। कधीकधी तुम्ही खूप गाढ झोपेत असताना स्वप्नामध्ये एखादा मित्र तुम्हाला दिसला किंवा मित्रमैत्रिणीबरोबर तुम्ही गप्पा मारत आहात असे दिसले तरी ते आपली आठवण काढत आहेत असा अर्थ होतो। पहाटे अचानकपणे काही सेकंदात एखादा मित्र किंवा जवळच्या व्यक्तीचा चेहरा दिसला तेव्हा ती व्यक्ती तुमची आठवण काढत असून तिला तुमच्या मदतीची गरज आहे असा अर्थ होतो। त्यामुळे पहाटेचे स्वप्न खरे असते असे म्हणतात। एखादा चेहरा दिसणे आणि गायब होणे हा दृष्टांत असतो आणि असे दृष्टांत तुम्हाला संत वाङ्मयामध्ये दिसून येतात। तुमची अतिशय जवळची व्यक्ती जर सतत आठवण काढत असेल किंवा एखाद्याला त्याची प्रेयसी आठवण काढत असेल किंवा एखादी प्रेयसी तिच्या प्रियकराची आठवण काढत असेल, तेव्हा रात्री अचानकपणे बेचैनी वाटणे, झोप न येणे, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर अशी अवस्था निर्माण होणे, हा अनुभव अनेकांना आलेला असतो। यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की आठवण काढणाऱ्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रचंड प्रेम असेल आणि त्या व्यक्तीला तुम्हाला भेटायची इच्छा निर्माण झाली असेल, तेव्हा अशा प्रकारची बेचैनी निर्माण होते। एवढेच नव्हे, तर सकाळी उठल्यावर अचानकपणे तुम्हाला एखाद्याची आठवण आली किंवा कोणाचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला तर ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे असा अर्थ होतो। तुमची एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चांगले असेल किंवा ज्या लोकांमध्ये सिक्स्थ सेन्स जास्त असतो त्यांना आपली या वेळेला कोण आठवण काढत असेल याचा अंदाज येतो। तुमच्याशी चांगले संबंध असणारी आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा सतत आठवण काढत असते तेव्हा मनाची बेचैनी म्हणजेच अस्वस्थता वाढते। कधीकधी फार जुने बालपणीचे मित्र आठवण काढत असतील तर अंदाज येत नाही, परंतु यामध्ये सुद्धा अनुभव आला तर परफेक्ट अंदाज लावता येतो। त्यानंतर अजून एक फार महत्त्वाचा संकेत बघूया आणि तो म्हणजे तुमचा डोळा फडफडणे, डोळ्याची पापणी उडणे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा संकेत असून यामुळे आपली आठवण काढणारी व्यक्ती कशी आहे आणि कशासाठी आठवण काढत आहे याचा सुद्धा अंदाज अचूकपणे घेता येतो। तर मंडळी, सर्वांना माहिती आहे की पुरुषांचा उजवा डोळा आणि स्त्रियांचा डावा डोळा उडणे शुभ असते। अशा वेळी तुमच्याबद्दल कोणीतरी चांगली चर्चा करत आहे, तुमच्याबद्दल चांगले बोलले जात आहे, ते तुमची आठवण काढत आहे असा अर्थ होतो आणि म्हणूनच त्यावेळी चांगल्या घटना घडत असतात। मात्र या उलट पुरुषांचा डावा डोळा फडफडला आणि स्त्रियांचा उजवा डोळा उडणे म्हणजे कोणीतरी तुमची बदनामी करत आहे, तुमच्याबद्दल वाईट चर्चा करत आहे, तेव्हा वाईट घटना घडतात असे अनुभव हजारो स्त्री पुरुषांना आलेले असतात। यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे जर तुमची खालची पापणी जेव्हा उडते किंवा स्फुरण पावते तेव्हा मात्र आपल्या अतिशय जवळची प्रिय व्यक्ती आठवण काढत असते। नवरा बायको जेव्हा आठवण काढतात तेव्हा खालची पापणी सळसळते। स्त्रियांची डावी आणि पुरुषांच्या उजव्या डोळ्याची खालची पापणी फडफडणे ही खऱ्या प्रेमाची, चांगल्या भावनेने काढलेली आणि तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे यासाठी काढलेली आठवण असते। तर मंडळी, तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा एखादी जवळची व्यक्ती आठवण काढत असल्यास कोणते संकेत मिळतात। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।